हॅलो, मी सुरेखा आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांत. तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा. इथं सकाळी सकाळी मी मस्त सुगड पूजन करून घेते आणि प्रत्येक सुवासिनीसाठी संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा असतो. तर इथे आहे ना मी तुळशीचा एक आणि एक माझा असं दोन्ही पण खण पूजून घेतले. हळदी कुंकू लावलं आणि छान अशी खाली रांगोळी काढली होती. ती काही तुमच्याशी शेअर नाही केली. नंतर आहे ना खण झाकून ठेवले. त्यानंतर इथं सूर्याला अर्घ्य दिलं. कसं तीळ, हळदी कुंकू टाकून सूर्याला आपण पाणी देतो ना त्याला अर्घ्य देणं म्हणतात. तर इथे ना तुळशीची पण पूजा करून घेतली आणि इकडे मी निघाले कोपरगावला म्हणजे सासरी. तर सकाळी सकाळीच निघालो होतो. हे आहे माझं कॉलेज जिथं की माझं आहे ना BSc कंप्लीट झालं होतं. त्यानंतर घरी आल्यानंतर इथं पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायचा होता. तर तो स्वयंपाक करायला घेतला. तर सासूबाईंनी बाकी सगळी तयारी करून ठेवली होती. मग आल्यानंतर आहे ना पुरणाच्या पोळ्या आणि भजे राहिले होते ते मी काढून घेतले. तर पोळ्या मस्त इथं टम्म फुगत होत्या आणि मस्त खरपूस भाजून घेतल्या होत्या. तर इथं आमचा स्वयंपाक तयार झाला आणि आम्ही जेवण करून घेतले. त्यानंतर आहे ना आम्हाला थोडंसं गावात जायचं होतं शॉपिंगसाठी. आम्ही इथं कोपरगावमध्ये आलो आणि तिच्यासाठी ना पैंजण खरेदी करायचे होते. तर इथे ना मी पैंजणची डिझाईन बघत होते आणि ती मस्त फोटो काढत होती. तर एक पैंजण डिझाईन सिलेक्ट केली आणि ती तिला घालून बघितली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. मुलांच्या चेहऱ्यावरती ना असं छोट्या छोटी गोष्टीमधला आनंद बघून आहे ना आपल्यालाही समाधान वाटतं. तर इथे ना कुठली डिझाईन घेऊ हे बघत होते मी आणि एक डिझाईन चॉईस केली. तिला पैंजण घेतले आणि तिला खरंच खूप आनंद झाला. 2-3 महिन्यापासून तिचे चांदीचे पैंजण तुटलेले होते. त्यानंतर घरी आले. हे बघा तिचा एक दात हालायला लागला होता. दुधाच्या दातामधला पहिलाच दात हा तिचा पडणार होता म्हणून काही मेमरी मी कलेक्ट करून ठेवल्या. तर चला इथं मस्त शेकोटीचा आनंदच घेतो आणि ह्या व्हिडिओची मी इथेच एंड करते. आवडला तर लाईक करा. बाय.